सुरू होण्यापूर्वी समालोचन कक्षमध्ये तसेच अंडर-19 प्लेयर आपल्याला खेळवावाच लागेल। प्लेइंग 11 पैकी कोणीही पाणी घेऊन जाऊ नका। 12, 13, 14 आणि 15 या चार पैकी कोणताही खेळाडू जाऊ शकतोय पाणी घेऊन। या नियमांचं पालन आपण करावं ही विनंती आहे। करूयात या चौथ्या दिवसाची सुरुवात। आज शुभ शनिवार आहे। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयोथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपत्य। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान। आज मारुतीरायाला वंदन शुभ शनिवारच्या दिवसामध्ये क्रांती सूर्य बिरसा मुंडा विनम्र अभिवादन। स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान राहिलं। ऐन तारुण्य काळामध्ये आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणारं हे आदिवासी रत्न आणि आज इतिहासाच्या चंदेरी रुपेरी आणि सोनेरी पानांवरती बिरसा मुंडा यांचं नाव ठळक शब्दांमध्ये अधोरेखित केलेलं आहे। संपूर्ण जगासमोर एक खूप मोठा प्रेरणामंच विचार मंच त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित करण्यात आलेला आहे। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाला वंदन आहे। स्वरांची देवता श्री सरस्वती मातेला वंदन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानवतेचे निर्माणी दीनदलितांचे गोरगरिबांचे कैवारी युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन। ज्या बळीराजामुळे 2 वेळेचं अन्न मिळते त्या बळीराजाला वंदन। दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदन। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन। स्वराज्याचा धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराजांना वंदन। ज्या विधात्यामुळे या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये माईक हातामध्ये पकडून बसू शकतोय त्या परब्रह्माला त्रिवार वंदन। आणि ज्या आईने 9 महिने 9 दिवस 9 घटिका आपल्या कुशीमध्ये कुरवाळून मोठ्या प्रेमाने मला वाढवलं त्या आईला शिरसाष्टांग नमस्कार करतोय। आणि ज्या वडिलांनी अगदी लहानपणापासूनच मला शिकवलं की कष्टाची भाकरी खायला शिक, मीठ आणि भाकर मिळाली तरी चालेल परंतु आयुष्यामध्ये कधीही लाचारी स्वीकारू नकोस, त्या माझ्या वडिलांना शिरसाष्टांग नमस्कार करतोय। आणि मी समालोचक दीपेश खंडे या ठिकाणी समालोचन कार्याला प्रारंभ आणि शुभारंभ करतोय। पहिला चेंडू आहे आजच्या दिवसातील। सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल व्हेरी फर्स्ट बॉलवर रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पहिली धाव या ठिकाणी अंकित आणि अर्जित केली जाते। अविनाश डोला आहे एका बाजूने, त्याच्या साथीने सूरज सांबरे असे 2 फलंदाज सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये। पहिले षटक हाताळण्याकरिता समीर सांबरेला आपण पाहतोय। ब्रँड ऑफ दुर्वेस म्हणून त्याची ओळख आहे। मागील 3 ते 4 वर्षांमध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख त्याने निर्माण केली। आपल्या कर्तृत्वाच्या कुशल नेतृत्वाच्या आणि चांगल्या खेळाच्या बळावर स्वीप केलेला आहे। डेव्हिड वॉर्नर कॉपीबुक स्टाईलने शॉर्ट स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये सूरज सांबरेच्या बॅटमधून आणखीन एक सिंगल येते। पहिला सामना पहिलं सत्र जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे। सकाळच्या सत्रामध्ये आज सलग या स्पर्धेचा 4था दिवस आपण पाहतोय। मॉम हर्ष जीत एनी टाइम चॅलेंज विपक्षामध्ये 1000 आहे। फुल टॉस स्वरूपातील चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा मिळालेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला। जिथे सिंगल येऊ शकले तिथे चौकार आलेला आहे। समय सूचकतेचा थोडासा अभाव सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्याचा भुर्दंड विशाल तुंबडा यांना येणाऱ्या काळामध्ये सुधारणा करावी लागेल आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये। धावफलक जाऊन पोहोचलेला आहे फलकावर 6 या अंकावर। समीरचा पुढील बॉल चांगला फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खूप सुंदर पद्धतीने वेट अँड वॉच केलं, चेंडूला येऊ दिलं शेवटपर्यंत आणि बॅटचं ब्लेड जे आहे ते प्रॉपरली स्क्वेअर ऑफ द विकेट बघायला मिळालं। पॉवर प्लेच्या बंधनाचा फायदा उचलत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश डोला। औंढाणे या गावातून बिलॉंग करणारा एक हर हुंडणारी फलंदाज म्हणून अविनाशची ओळख आहे। या सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली सुरुवात करतोय आपला संघाकरिता। टॅप स्ट्रोक शॉर्ट स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मध्यभागी चेंडू निघून आलाय। आजच्या दिवसातील हा पहिला सामना
आतापर्यंत 3 संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. जाणता राजा टेंट संघाने इतिहास रचला. टेबल टॉपर म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते STMPLच्या या 9व्या हंगामामध्ये. एक ग्रुपच्या माध्यमातून 11 स्टार क्रिकेट क्लब वाकडी वसरोळी हा देखील संघ क्वालिफाय झाला. प्रशांत शिवराम गोवारे यांचे शब्द होते की जर तुम्ही अविनाश राजू पवार यांना ॲज अ लीडर म्हणून संघामध्ये संधी दिली तर ते संघाला क्वालिफाय करून देणार, आणि ते खरं ठरलं. 12 धावा आहेत फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण झालेला आहे. मॉम हर जीत एनी टाइम चॅलेंज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना 6 चेंडूंच्या समाप्ती अखेर 12 या अंकावर. आणि गुरोडा किंग 11 हा देखील संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. खूप सुंदर प्रदर्शन राहिलं. आदरणीय महेंद्र गोवारी साहेब यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. यंदाच्या हंगामामध्ये ते संघ मालक आहेत. या स्पर्धेसाठी मागील काही वर्षांमध्ये प्रचंड सहकार्यशील भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. पारितोषिक मिळवून देणं असेल, अध्यक्ष उपाध्यक्षांना पुरवलेलं पाठबळ असेल, प्रत्येक बाबतीमध्ये ते पुढे असतात. आदरणीय महेंद्रजी गोवारे आपल्या सावरखंड गावाचं या आभूषण आहे. आदिवासी समाजातील एक कोहिनूर रत्न, आणि यंदाच्या हंगामामध्ये संघ मालकाच्या भूमिकेमध्ये अनेक खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं कार्य ते करतायत. सध्या आपल्या डगआउटमध्ये स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटताना आपण त्यांना पाहू शकतो. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. रुपेश वनगा आलेले आहेत. तामसई गावातून बिलॉंग करणारा एक अष्टपैलू खेळाडू. याच STMPL शगुन डेव्हलपरच्या मैदानामध्ये 18 चेंडूंमध्ये 72 धावा करण्याचा एक अनोखा अजरामर आणि असा सुवर्ण यज्ञ विक्रम यज्ञ रचणारा महान एक खेळाडू आहे. यंदाच्या हंगामामध्ये देखील त्याच प्रदर्शनाची आशा, अपेक्षा, अभिलाषा त्याच्याकडून आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुलचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खूप सुरेख पद्धतीने एक्झिक्युशन बघायला मिळालं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिकक्षेला क्लिअर करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सूरज सांबरे यांच्या बॅटमधून. दुर्वेस गावातून अष्टपैलू खेळाडू अर्थातच सूरज सांबरे बिलॉंग करतात. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून 14 चेंडूंमध्ये 52 धावा करण्याचा रेकॉर्ड STMPL 2024 मध्ये केला होता. इतिहास साक्षीदार. जेव्हा जेव्हा सूरज सांबरेची बॅट बोलते तेव्हा तेव्हा इतिहास लिहिले जातात. दुर्वेस प्रीमियर लीग 2024 मध्ये प्लेअर ऑफ द सिरीजची बायसिकल त्याने आपल्या नावावरती केली होती. हरीश सखाराम परदेशांचा आवडता खेळाडू आहे, कारण मागील काही वर्षांमध्ये जे छाप सोडलेले आहे सूरज सांबरेने ती उल्लेखनीय आहे. सध्या आपल्या संघासाठी कशा रीतीने तो कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालेलं आहे. सुपरस्टार आयकॉन म्हणून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याची निवड केली जाते असा सूरज सांबरे स्ट्राईकवर आहे. बॅटला स्विच केलं. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयास बघायला मिळाला. टाळ्यांचा गजर येतोय. खूप चांगलं प्रोत्साहन आपल्याला पाहायला मिळतं. मॉम हर जीत एनी टाइम चॅलेंज या संघाच्या माध्यमातून पाठराखण महत्वाची असते क्रिकेटच्या विश्वामध्ये. आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये ISPLचा अंतिम सामना झाला. भावेश प्रकाश पवार जरी पराभूत झाले असतील, त्यांनी देखील सांगितलं की आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर आई वडिलांचा, कुटुंबाचा आणि मित्रांचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. त्यांची ती रील प्रचंड व्हायरल होते सध्या सोशल मीडियावर. आणि ही पाठराखण सध्या मॉम हर जीत 11 एनी टाइम चॅलेंज सावरखंड संघ खूप छान पद्धतीने करतोय. चौकार जातात, षटकार जातात तेव्हा टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला येतोय. पाठराखण फार महत्वाची. आयुष म्हात्रे यांनी देखील इतिहास रचला कालच्या दिवसामध्ये. दुसरा मुंबईकर कर्णधार ज्याने अंडर-19 वर्ल्ड कप वरती आपली मदार कोरली. याआधी पृथ्वी शॉ यांनी करून दाखवलं होतं. आणि कालच्या दिवसामध्ये हरारे स्पोर्ट्स क्लब हरारेच्या मैदानामध्ये आयुष म्हात्रे आपल्या नाला सोपारा विभागातील एक दर्जेदार फलंदाज आणि कर्णधार याने इतिहास रचून दाखवला. आणखीन एक झेल सुटलेला आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय AK1000 या संघाचं. याआधी विशाल तुंबडाने चुकी केली होती. आता शॉट स्वीपर कव्हर झोन मध्ये अक्षयने देखील चुकी केलेली आहे. क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल. डीप मिड विकेट झोन मध्ये आपण पाहू शकता मनोज सांबरे ब्रँड ऑफ किराट प्राऊड ब्रदर आहेत. त्यांचे बंधू अक्षय सांबरे यांची महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झालेली आहे. खूप आनंदाची बातमी आहे. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती आतापर्यंत 18 या अंकावर 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये रुपेश वनगा ब्रँड ऑफ तामसई यांनी केवळ 6 धावा दिलेल्या आहेत. थोडासा धावसंख्येला लगाम लावला.
या षटक क्रमांक 2 मध्ये अतिशय बहारदार स्वरूपात गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला बघायला मिळालं. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता आपले स्वप्न देखील परिपूर्ण करणं गरजेचं आहे आणि ते दर्शवलं. अक्षय लाडक्या सांबरे आपल्या किराट गावातील एक कोहिनूर आहे. जर आपण 7 वर्ष मागे गेलो, याच मैदानामध्ये आमदार चषक ही स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये अक्षय सांबरे यांनी 21 चेंडूंमध्ये 82 धावा करण्याचा रेकॉर्ड केला होता. आणि तो अक्षय सांबरे आता महाराष्ट्र पोलीस फोर्स महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये दाखल झाला. त्यांच्या समवेत सागर देऊन निकम नानिवली या आदिवासी समाज बांधवाची देखील महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मध्ये नियुक्ती झालेली आहे. हे काही अभिमानाचे क्षण आहेत. आदिवासी समाजातील काही अनमोल हिरे क्रिकेट खेळता खेळता मात्र इतर क्षेत्रांमध्ये देखील खूप चांगली छाप सोडतायत. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. सागर सरफ आलेले आहेत. पुन्हा एकदा फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. रॅम शॉट सध्या भरपूर प्रसिद्ध आहेत क्रिकेटमध्ये, परंतु ते खेळण्याकरिता खूप चांगलं कंट्रोल असावं लागतं. चेंडूवर शेवटच्या मोमेंट पर्यंत नजर ठेवावी लागते. या गोष्टींची कुठेतरी कमतरता उणीव भासली आणि त्या कारणास्तव जर आपण पाहिलं तर हा चेंडू डॉट आहे सागर सरफच्या माध्यमातून. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेले आहेत. क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलंय. खूप सुंदर जल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. सुशांत सवरा यांना आपण पाहू शकाल. नानिवली या गावातून बिलॉंग करतायत आणि अप्रतिम जल त्यांनी परिपूर्ण केलेला आहे. ॲक्युरेट डीप स्वीपर कव्हर परिकक्षामध्ये ते तैनात होत आहे आणि देखना जल परिपूर्ण करून दाखवलाय आपल्या संघाकरिता सुशांत सवरा. वेल डन. आणखीन एक महत्वपूर्ण स्वरूपातील जल आपल्याला अनुभवायला मिळाला. पहिला झटका लागतोय. आदिवासी मनोर प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. हे 90 पर्व अतिशय थाटामाटामध्ये आयोजन आणि नियोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय दर्जेदार स्वरूपाची स्पर्धा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून आदिवासी मनोर प्रीमियर लीगची एक वेगळी ओळख, एक वेगळी छाप आणि वेगळा ठसा मागील 9 वर्षांमध्ये उमटताना पाहायला मिळतोय. सागर सरफ षटकातील पुढील बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर नव्याने फलंदाज आलेले आहेत. मिस्टर नितेश भोनर मेंढवण या गावातून बिलॉंग करतायत. याच स्पर्धेमध्ये 4 चेंडूंमध्ये 4 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड त्यांनी करून ठेवलेला आहे आपल्या संघाकरिता. खूप छान पद्धतीने मनगडांचा वापर केला मोहम्मद अझरुद्दीन कॉपीबुक स्टाईल मध्ये. डीप स्क्वेअर लेग परिकक्षामध्ये चेंडू निघून जातोय. मनगडांचा खूप चांगला वापर इतिहासामध्ये भारतीय क्रिकेटसाठी सर्वात जास्त चांगल्या पद्धतीने कोणी केला असेल तर पहिल्या क्रमांकावरती मोहम्मद अझरुद्दीन यांचं नाव आदर्शाने घेतलं जातं. सद्यस्थितीमध्ये तो फटका आपल्याला बघायला मिळाला नितेश भोनर यांच्या बॅटमधून. संघ जाऊन पोहोचलाय फलकावरती 19 या अंकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्र दीपक, नेत्र लोचक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम क्रिकेटचा आस्वाद आपण अनुभवू शकतात. शगुन डेव्हलपर्स मनोर हातनदी जवळील या ऐतिहासिक मैदानामध्ये नॅशनल हायवे पासून जास्त दूर नाही, 1 ते 1.5 किलोमीटर दूर अंतरावर अगदी स्थिरावलेलं पालघर जिल्ह्यातील हे सुप्रसिद्ध, सुविख्यात आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेलं नखशिकांत पसरलेलं मैदान आहे. ऑन साइडला खूप चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक एक्झिक्युशन कमालीचं बघा तुम्ही. विश नेटवर्कच्या माध्यमातून तत्काळ पुनरावलोकन तुम्हाला दाखवलं जाईल. तिथे क्लास बघायला मिळेल. सूरज सांबरेचा काय स्ट्रोक मेकिंग आहे. घुटना टेक और बाउंड्री देख. ग्रेट शॉट. गुडघ्यांचा खूप चांगला वापर करण्यात आला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ॲक्युरेट 23 या अंकावर. स्लॉग स्वीप करण्याचा जो अटेम्प्ट केला होता त्यामध्ये सक्सेसफुल झालाय. अशा प्रकारचे फटके सध्या आदिवासी समाजामध्ये खेळणारे महत्वपूर्ण फलंदाज, ज्यामध्ये रोहित भोईरचा देखील उल्लेख करावा लागेल. दुकटन या गावातून बिलॉंग करणारा होंडो या टोपण नावाने त्याची ओळख आहे. आणि भरपूर स्लॉग स्वीपचे फटके रोहित भोईर यांच्या बॅटमधून देखील बघायला मिळत आहेत. त्यांची आठवण करून देत असताना मैदानामध्ये सूरज सांबरे, किलर मिलर, काय स्ट्रोक एक्झिक्युशन बघायला मिळालं. ऍब्सोल्युटली ग्रेट शॉट. फुलटॉस होता. चेंडू निघून जातोय. आणखीन एक चौकार आलेला आहे. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळतात सूरज सांबरे यांच्या बॅट मधून. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर. 27 धावा झालेल्या आहेत अधिकृत स्वरूपामध्ये. जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय.
खूप सुंदर फलंदाजी करत असताना सूरज सांबरे यांना आपण पाहतोय. अत्यंत बहारदार स्वरूपातील चौकार त्यांच्या बॅट मधून. या सत्रातील त्यांनी खेचलेला स्लॉग स्वीप आतापर्यंतचा सर्वाधिक देखणा फटका होता. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सज्जविला गेलाय. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. पंच इंटरेस्टेड असतील किंवा नाही हे बघण्याजोगा आहे. परंतु सरते शेवटी यथावकाश लीगल बॉल दर्शवण्यात आलाय. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 28 धावा आहेत फलकावर. आदरणीय प्रशांत शिवराम गोवार यांचे शुभागमन स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष महोदय त्यांच्या साथीने आदरणीय अविनाश राजू पवार आहेत. त्यांचे परम मित्र आणि या स्पर्धेचे सचिव म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. घनिष्ठ मित्र आहेत आणि जय गुरुची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दिलीपजी सुतार देखील आमच्या मुख्य VIP डायसवरून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटतायत. त्यांचं देखील स्वागत आहे. तांबडमाळ या गावातून बिलॉंग करणारा हरहुन्नरी क्रिकेटपटू म्हणून दिलीप सुतारची ओळख. मागील 10 ते 15 वर्ष खूप चांगलं योगदान त्याने तांबडमाळ क्रिकेट करिता आणि आदिवासी समाजाचं नाव मोठं करण्याकरिता दिलेलं आहे. त्याचं देखील आहे स्वागत. षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. समीर आलेले आहेत. गोलंदाजी मार्कवर. या देखील खेळाडूची भरपूर चर्चा आहे. अविनाश राजू पवार यांच्या छत्रछायेखाली घडलेला खेळाडू आहे. जर STMPL चा इतिहास आपण तपासून पाहिला, या STMPL च्या इतिहासामध्ये तुम्हाला मी 4 वर्ष मागे घेऊन जातोय. जेव्हा परशुराम माळी यांनी संघमालकी स्वीकारली होती, अविनाश पवार आयकॉन होते आणि तेव्हा पहिल्यांदा संधी देण्यात आली होती समीर सांबरे यांना. त्या स्पर्धेमध्ये समीरने विकेट हॅट्रिक घेतली. तेव्हापासून आजपर्यंत समीरने मागे वळून पाहिलेलं नाहीये. आता त्याची देखील निवड आयकॉन, व्हाईस आयकॉन म्हणून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये केली जाते. थोडीशी स्वैरफेकी झाली. येथे अतिरिक्त स्वरूपातील धावा येत आहेत. नजर हटी, दुर्घटना घटी. पंच दर्शवित असताना या चेंडूवरती धावांचा मात्र रती बुडवला गेलाय. ॲक्युरेट स्कोर फलक जर आपण तपासून पाहिलं तर प्रोग्रेस कार्ड वरती वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचतोय. 32 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये गेम अवेअरनेस असणं फार गरजेचं असतं. भरपूर लक्ष द्यावं तुम्हाला द्यावं लागतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे फार सुंदर शब्द आहेत. कॉन्सन्ट्रेशन इज द की. तुमच्याकडे एकाग्रता असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू शकता. त्या एकाग्रतेचा या ठिकाणी भंग झाला. ओ हो काय फटका खेळलाय. स्वीट शेड आहे. दुर्वेस गावचा हा ब्रँड सूरज सांबरेच्या बॅट मधून काय लावण्य खणी षटकार त्याने खेचलाय. या स्ट्रोक बघावा आणि फक्त बघत राहावा. नजरेच्या कवाक्षामध्ये, हृदयाच्या कप्प्यामध्ये रुतवून साठवून ठेवावा असा अत्यंत विस्मयकारक स्वीच हिट स्वरूपातील हा षटकार आहे. या मॅच मध्ये खूपच चांगली बॅटिंग करतोय सूरज. त्याचा जो लौकिक आहे, जितना बडा नाम उतना बडा काम. सॉलिड बॅटिंग करू लागलाय. एक स्लॉग स्वीप आपण पाहिला, एक स्विच हिट आपण पाहिलाय. किलर मिलर या टोपण नावाने उगाच त्याची ओळख नाहीये. ती गुणवत्ता, तो क्लास, ती प्रतिभा, ते कसब कला कौशल्य त्याच्याकडे आहे. स्टंपच्या पलीकडे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. संपूर्ण सत्रामध्ये अपेक्षेप्रमाणे क्षेत्ररक्षण काही होत नाहीये. 1000 या संघाच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती. 39 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील ही पहिली लढत आपण पाहतोय. 2 संघांमध्ये आदरणीय विष्णू कडव सरांचा संघ क्षेत्ररक्षण करतोय 1000 आणि विपक्षामध्ये आदरणीय महेंद्र गोवारी सरांचा संघ फलंदाजी करतोय. मॉम हर्ष जीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड. फुलटॉस स्वरूपातील बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवण्यात आलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप मात्र या ठिकाणी क्रिएट होऊ लागलेलं आहे. ते आवश्यक देखील आहे. संघाकरिता अधिकृत स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि 40 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 10च्या सरासरीने 40 धावा. मॉम हर्ष जीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड या संघाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये करावी. ग्राउंड स्टाफला विनंती आहे आपण जावं आणि पाण्याची सुव्यवस्था करावी ही विनंती आहे.
आकर्षक स्वरूपातील बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय गीता संजय दापशी सरपंच महोदया यांच्या माध्यमातून ती सौजन्य करण्यात आलेल्या प्लेअर ऑफ द सिरीज करिता आमच्या मुख्य क्रीडा मंचावर चमचमणारी ही करंडक आदरणीय विष्णू कडव साहेब जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाकरिता हे सौजन्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक वर्षामध्ये दीपकजी तुमाडा पोचाडे गावाचा आभूषण यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक प्रत्येक वर्षी सौजन्य केलं जातं. त्या यादीमध्ये सुनील वजे यांचं देखील नाव घ्यावं लागेल. आपल्या साखरे गावाचे आभूषण आहेत. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, तर प्रत्येक हंगामामध्ये सुनीलजी वजे यांचं देखील खूप दर्जेदार योगदान असते. स्पर्धेकरिता माही कन्स्ट्रक्शन यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय, ज्यांनी या टॉस बॉक्स सौजन्य केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर एक ग्रुप 50,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय विनोदजी पराड औंढाणी गावचं आभूषण तब्बल 11,000 रुपयांचा भरघोस सहकार्य त्यांनी देखील दर्शवले या स्पर्धेकरिता. या सर्व प्रायोजकांचं अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सध्या पाण्याची सुव्यवस्था केली जाते मुख्य प्रांगणामध्ये, क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये. आजच्या दिवसभरामध्ये मोठी स्टारकास्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रोहित भोईर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ब्रँड ऑफ दुकटन खतरनाक फॉर्म मध्ये आहेत. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे हे मैदान देखील ते गाजवून आलेले आहेत आणि रोहितचे फटके बघण्यासारखेच असतात. आज त्याचा खेळ पाहण्यासाठी खूप मोठा फॅन बेस युट्यूबच्या माध्यमातून जोडला जाईल. ब्रँड ऑफ दुकटन हे अशी काही टॅलेंट आहेत आदिवासी समाजामध्ये जी फार पुढे जाऊ शकतात. जसा वीरेंद्र भूपेंद्र बाबरे आहे तसा अगदी दुकटनकडे रोहित भोईर आहे. वन ऑफ द क्लासिकल बॅटर. होंडो हे नाव त्याला उगाचच मिळालेलं नाहीये. त्या नावामागे त्याचं प्रदर्शन दडलेलं आहे. त्याचा देखील खेळ आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. तुर्तास वळूया त्या मॅच कडे जिथे या किलर मिलरची बॅट तळपलेली आहे. सूरजने काय बॅटिंग केलंय, अफलातून फलंदाजी करतो आपल्या संघाकरिता. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात. किराड गावचा ब्रँड आलाय गोलंदाजी करिता मिस्टर मनोज सांबरे. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. कॉलिंग, कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन या सर्व गोष्टींचा मिलाफ होणं फार गरजेचं असतं क्रिकेटच्या या विश्वामध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल प्रिन्स ऑफ तारकेश्वर अर्थातच जगत सरकार 3 करोड आणि 84 लाखाची गाडी पॉर्शे त्याने आपल्या नावावरती केली. प्लेअर ऑफ द सिरीज ठरला. ISPLच्या या 3ऱ्या हंगामामध्ये टेनिस बॉल क्रिकेट कुठे जाऊन पोहोचलंय याचं सर्वोत्तम उदाहरण कालच्या दिवसामध्ये आपण अनुभवलं. वेगवान चेंडू होता, प्रचंड गती होती या चेंडूमध्ये. भरपूर पॉवर जनरेट केली शोल्डर मधून मनोज सांबरे यांनी. प्रचंड अनुभवी असा हा क्रिकेटपटू आहे. किराट विभागातून बिलॉंग करणारा संपूर्ण गट गाजवून आलाय आणि एक बिझी क्रिकेटर आहे. फुल टॉस दिला, फुल टॉस दिला, चुकी करणार नाहीये मिस्टर नितेश भोनर. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागील 20 ते 22 वर्ष रुजू असलेला मेंढवण गावचा हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश भोनर आणि त्याच्या बॅट मधून फुल टॉस स्वरूपातील चेंडू तो सोडणार नाहीये. या हंगामामध्ये 4 चेंडू 4 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावरती केलाय. रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी करण्यामध्ये माहिर आणि महीन असा खेळाडू आहे. त्याच्यासमोर फुल टॉस चालणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 48-48 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 5व्या षटकाचा खेळ विद्यमान पाहायला मिळतोय. नितेश भोनर ब्रँड ऑफ मेंढवण एक चांगला दर्जेदार खेळाडू आहे. शेवटपर्यंत टिकून राहणं जाणतो. सामन्याला रीड करणं म्हणजे नेमकं काय हे नितेश भोनरला खूप चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे. संघ मालकांनी दाखवलेला विश्वास तो सार्थकी लावतोय. आनंदाचे संकेत देतोय. डगआउट मध्ये स्थिरावलेले आदरणीय भरतजी तारवे असतील, महेंद्र गोवारे असतील, सुरेंद्र गोवारे असतील, सर्वांना आनंदाचे संकेत देणारे हे फटके. वन्स अगेन बॉलर तयार. षटकातील पुढील बॉल घेऊन क्रिचच्या डीप मध्ये गेला होता. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका. सिंगलचं रोटेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. कृपेश शांताराम किणी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपल्या आदिवासी समाजाची आन बान आणि शान तब्बल 30 वर्ष त्याने दिलेले आहे त्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि खूप शांत स्वभावाचा नम्र खेळाडू आहे. कधीही कुणाशीही वाद विवाद करताना त्याला तुम्ही पाहणार नाही. पंचांनी जो काही निर्णय दिला सरळ मैदानाच्या बाहेर निघून जातो. मागील 10 ते 12 वर्षांमध्ये मी कृपेशला पाहतोय. आजपर्यंत
कुणाशीही कधीही वादविवाद त्याने केलेला नाहीये. खूप नम्र खेळाडू आहे आदिवासी समाजातला. लॉफ्टेड स्ट्रोक आहे, वाईडिश लॉंग ऑफच्या परिकक्षेवरून काय फटके खेळलेले आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणजे नेमकं काय. आतापर्यंत जर आपण विचार केला किलर मिलरचा, सूरज सांबरे यांनी एक स्लॉक स्वीप खेळलेला आहे, त्यानंतर एक स्विच हिट खेळला आणि आता जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफच्या वरून लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह त्यांनी सजवलेला आहे. फटके बघण्यासारखे आहेत. तंत्रशुद्ध फलंदाजी, क्रिकेटमधील टायमिंग आणि टेक्निक या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा मात्र एक फलंदाज तयार होतो आणि त्या फलंदाजाचं नाव आहे सूरज सांबरे. दुर्वेस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं कार्य तो करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर तब्बल 55 या अंकावर. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग आहे. हा चेंडू खराब होता, अर्ध्या पिच वरती दिला. शॉट ऑफ लेंथ, जैसी गेंद वैसी नसीहत, दिशा से भटके तो मिलेंगे जोरदार फटके. एका सेट बॅटर समोर तुम्ही जर शॉट ऑफ लेंथ रिलीज करणार तर त्याला काहीही विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. सहजगत्या लिलिया रीतीने, सहजतेने, सुलभतेने, सुजलाम सुफलाम अशा या शगुन डेव्हलपर्स क्रीडांगणामध्ये सूरजच्या बॅटमधून षटकार आलाय. वैयक्तिक धावसंख्येचा आपण विचार जरूर करूयात. 38-38 या इंडिव्हिज्युअल स्कोरवर बॅटिंग करतोय सूरज सांबरे. अर्धशतकांचा विचार जर आपण केला तर पंकज अशोक पाटील, सातिवलीचा कोहिनूर ज्याने पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं परिपूर्ण केलं, त्या यादीमध्ये स्थान मिळवणार का सूरज सांबरे हे मात्र बघण्यासारखं आहे. सद्यस्थितीमध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय 61-61 या अंकावर. अधिकृत स्वरूपातील 5 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. कालच्या दिवसामध्ये चेतन सांबरे यांना आपण पाहिलं, 45 धावांची एक अविस्मरणीय अशी खेळी चेतन सांबरेने देखील परिपूर्ण करून दाखवली. परंतु आता त्या दिशेने वाटचाल करू लागलाय सूरज सांबरे. या सत्रातील हे शेवटचं षटक आहे. सागर सरफ, ब्रँड ऑफ दुर्वेस, शेवटच्या षटकामध्ये एक युवा खेळाडू, परंतु काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. नितेश बोनर क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत, तंबूच्या दिशेने परतू लागलेले आहेत आणि ज्या खेळाडूच्या एंट्रीची प्रेक्षक वाट बघत होते त्याची ग्रँड एंट्री झाली मैदानामध्ये. नाव आहे गुरु जाधव. मुख्य प्रांगणामध्ये, क्रिकेटच्या स्मरांगणामध्ये क्षितिज वलयावरती त्याची एंट्री होते. या STMPL च्या इतिहासामधील 9 हंगामांचा जर आपण इतिहास उलगडून पाहिला तर सर्वाधिक यशस्वी आयकॉन आणि गुरु जाधव नावाचं वादळ येणार किंवा नाही हे मात्र बघण्यासारखं आहे. मुख्य मैदानामध्ये 61 धावा परिपूर्ण स्वरूपात आपण पाहतोय. सागर सरफ एक युवा खेळाडू, यंग टॅलेंट, रायझिंग स्टार, दुर्वेस क्रिकेटच्या मातीमध्ये जन्मलेला अनमोल हिरा आणि दुर्वेस क्रिकेटचा हा भविष्यकाळ, ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलंय. पंच दर्शवित असताना नो बॉल, सोने पे सुहागा, दुग्ध शर्करा योग, बाय 1 गेट 1 फ्री अशा स्वरूपातील नो +6 7 धावा. काय सुरुवात केलंय गुरु जाधव यांनी. अफलातून स्वरूपामध्ये षटकार आपण पाहतोय. धाव फलकाला जणू काही पंख लावण्यात आलेले आहेत. स्वतःच्या लौकिकाप्रमाणे, नावाप्रमाणे गुरु जाधव नावाचं वादळ पहिल्या चेंडूपासून घोंगावू लागलंय. अत्यंत दर्जेदार स्वरूपातील फलंदाजी आहे. समवेत फ्री हिट देखील आहे. येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठा प्रहार खेचण्याकरिता परिपूर्ण परवाना हा मिळतोय गुरु जाधव यांना. 68 धावा, खूप मोठी कसोटी आहे. सागर सरफ यांचे पहिला चेंडू चांगला रिलीज केला, त्यानंतर नो बॉल, आता आहे फ्री हिट. खूप चांगला चेंडू आहे, ग्राउंड शॉट खेळण्यास भाग पडलाय. परंतु हे क्षेत्ररक्षण विशाल तुंबडा आजच्या ह्या पहिल्या सत्रामध्ये 2 वेळा विशालच्या हातामधून चौकार गेलाय. खूप चांगला क्षेत्ररक्षक तर आहे, परंतु कधी कधी या गोष्टी होत असतात. परंतु विशाल आपण खचून जाऊ नका. झालेल्या चुकांमधून कसं सुधारता येईल हाच विचार करायचा. मैदानामध्ये उतरल्यानंतर स्वतःला कधीही कमी लेखायचंच नाही. झालेल्या चुकांमध्ये सातत्यपूर्ण रीतीने सुधारणा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता पहिला ऑफिशियल पुकार आम्ही देत आहोत. दरे ग्रुप वर्सेस आई गावदेवी शिलशेत. जसं पहिलं सत्र संपेल आपण लगेचच यायचं आहे. आयकॉन खेळाडू
नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता शेवटच्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक स्वरूपातील 38 धावांचं भरीव असं योगदान देणारा सूरज सांबरे फलंदाजी मार्कवर आहे. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने टीप मध्ये राहुल भोईर ब्रँड ऑफ मासवण यांना आपण पाहू शकतात. खूप सुंदर झेल परिपूर्ण करतात. किलर मिलर अर्थातच सूरज सांबरे यांच्या खेळीचा अंत झालाय, परंतु ऍज अ आयकॉन म्हणून माझी जी निवड झालेली आहे, संपूर्ण संघाने माझ्यावरती दाखवलेला विश्वास मी सार्थकी लावणार ही भूमिका त्याने आकारली साकारली आणि 38 धावांचं बहुमूल्य स्वरूपातील योगदान आपल्या संघासाठी देऊन तो परतलेला आहे. खूप जबरदस्त आणि दर्जेदार फलंदाजी, टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट त्याच्यासाठी येतोय संपूर्ण डगआउटच्या माध्यमातून, कारण मैदान गाजवून गेलाय, स्वतःच्या नावाचा ठसा उमटवून गेलाय. दुर्वेस गावचा ब्रँड सूरज सांबरेचं 38 धावांचं बहुमूल्य योगदान जे समाप्ती अखेर आपल्याला पाहायला मिळतं. दीपक बेलकर आलेले आहेत सिक्सर किंग फलंदाजी मार्कवर. कुलवर टप्प्याचा चेंडू धावचीच्या स्वरूपामध्ये दीपक बेलकर आल्या पावले परत चाललेले आहेत. शेवटच्या षटकातील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 5 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत आणि या 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर एक सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचत असताना 73 या अंकावर मॉम हर्षजित एनी टाइम चॅलेंज सावरखंड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश नॉन स्ट्राइक एंड वरती आलेले आहेत. ऑन साइडला एक्झिक्युशन आहे. राहुल भोईर टीप मध्ये तैनात. गुरु जाधव यांच्या बॅट मधून सजवलेला फटका. एक धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिल्या सत्राचा खेळ हा समारोपाकडे वळालेला आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर धाव फलक जाऊन पोहोचलाय फलकावर. 74 धावा केलेल्या आहेत. मॉम हर्षजित एनी टाइम चॅलेंज सावरखंड या संघाने. आदरणीय महेंद्र गोवार यांचा संघ चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय पहिल्या सत्राच्या या समाप्ती अखेर आणि 75 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. 1000 दुर्वेचे टीम समोर आदरणीय विष्णू कडव सरांचा संघ 75 धावा करणार किंवा नाही हे बघण्यासारखं आहे. थोड्या वेळासाठी आम्ही डीजे बंद करतोय आणि कनेक्शन लगेचच चेंज करून आदरणीय सचिन रमेश पडवळे विद्यमान खजिनदार, आदरणीय हेमंत पांडुरंग गोवारी विद्यमान खजिनदार, अविनाश राजू पवार सचिव, अजय दामू दाभाडे सचिव, विजयजी टोकरे सल्लागार आणि गुरुनाथजी जाधव सल्लागार, कल्पेश भोईर यांची मिळालेली साथ या एंटायर कमिटीच्या माध्यमातून प्रचंड मेहनत घेण्यात आलेली आहे या स्पर्धेकरिता. मागील 2 महिने झाले डोळ्याला झोप नाहीये. आदरणीय राजू धोत्रे सरांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करायची आहे. यानंतर होणारी महत्वपूर्ण अशी लढत आपण पाहणार आहोत, जिथे एका बाजूने तरे ग्रुप हा संघ आहे तर विपक्षामध्ये आई गावदेवी शिलशेत असे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळणार आहेत. यानंतर होणाऱ्या टार्गेट सेट करण्यात आलेला आहे 75. एका बाजूने नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाते. आदरणीय आकाश कडव साहेब विद्यमान सरपंच दुर्वेस यांना विनंती आहे, आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. आदिवासी मनोर प्रीमियर लीगच्या या 9व्या हंगामामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. राजू सर आपण देखील या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा नस विनंती आहे. वळत मॅचच्या दिशेने गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू मिस्टर सूरज सांबरे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची लेंथ अँड लाईन आणि डायरेक्ट हिट तुम्ही बघा एस्टॅनच्या मागून. गेम अवेअरनेसचं दुसरं नाव आहे गुरु जाधव. अत्यंत अनुभवी असा क्रिकेटपटू आहे
आणि मैदानामध्ये या गोष्टींची आवश्यकता असते. तुमच्या संघाचा जो लीडर असतो तो लीडर सर्वांना एकत्रित एक सूत्रात गुंफणारा असावा, संघाला योग्य दिशेने घेऊन जाणारा असावा. या भूमिका फार आवश्यक आहेत. आकाशजी कडब वेलकम, आपलं मनापासून स्वागत आहे. दुर्वेस ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आहेत. जनतेचं प्रेम त्याने अर्जित केलेला आहे, जनतेचा विश्वास, आणि दुर्वेस ग्रामपंचायतच्या माध्यमातून संपूर्ण गावाचा विकास करणारा स्वयंप्रकाशित तारा म्हणजेच आदरणीय आकाशजी कडव साहेब यांचं मनापासून स्वागत आहे. या मुख्य क्रीडा मंचावर आदिवासी मनोर प्रीमियर लीगच्या संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने पुल केलेला आहे. चेंडूला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. खूपच सुंदर पद्धतीने हा झेल जज करण्यात आलेला आहे. ग्रेट कॅच, कौतुकास्पद एक क्षेत्ररक्षण. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आकाश आपल्याला डीप मध्ये बघायला मिळालंय. शेवटपर्यंत चेंडूवरची करडी नजर कायम ठेवली आणि आपल्या संघाकरिता एक महत्वपूर्ण असा झेल आकाशने परिपूर्ण केलाय. फलंदाज बाद होतोय. या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता आहे संपूर्ण संघाला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि या वाक्याची फार आवश्यकता असते प्रत्येक मॅच मध्ये. खूपच सुंदर पद्धतीने एक क्षेत्ररक्षण. आदरणीय अशफाक भाई शेख यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम सर, आपण आला त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती पाहायला मिळतं. झटका लागलेला आहे आकाशच्या माध्यमातून. एक दर्जेदार जल परिपूर्ण केला जातोय. उच्च श्रेणी क्षेत्ररक्षणाची अनुभूती त्याने प्रेझेंट केली. मनोज सांबरे आलेले आहेत नव्याने फलंदाजी करिता. सुंदर सुंदर गोलंदाजी बघा. संपूर्ण षटकामध्ये गुडलन स्पॉट जो आहे त्या स्पॉटला परिपूर्णरित्या मेंटेन केलेला आहे. पंच काय सांगताय चेंडूंची संख्या का? आतापर्यंत या षटकातील ॲक्युरेट 5 चेंडू फेकून परिपूर्ण झालेले आहेत. फलकावरती केवळ आणि केवळ एकच धाव आहे. सुरेख सुंदर आणि या दर्जेदार स्वरूपामध्ये गोलंदाजीचं पृथक्करण राहिलेलं आहे. सुपरस्टार आयकॉन कसा असावा याचं मूर्तिमंत ओजस्वी आणि तेजस्वी उदाहरण बनतोय. किलर मिलर सूरज सांबरे. गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये. हा देखील फटका फसलाय. गली रिजनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. गुड कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर अविनाश. सुपर सुपर चांगलं योगदान आहे क्षेत्ररक्षकांचं या मॅच मध्ये. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. युनिटी इज अ स्ट्रेंथ. एकी हेच बळ आहे. जेव्हा 11 खेळाडू एक सूत्रात गुंफून खेळतात तेव्हा कुठेतरी कॉम्प्रिहेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. याआधी आकाशला आपण पाहिलं आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅन परिकक्षामध्ये तितकंच बहारदार क्षेत्ररक्षण अविनाश. एकाच राशीचे 2 क्षेत्ररक्षक ज्यांनी मात्र खूप चांगली छाप सोडली या पहिल्या षटकामध्ये. 6 चेंडूंचा खेळ समाप्त एकर झालाय. केवळ 1 धाव खर्च करून 2 गडी गारद केलेले आहेत. दुर्वेसचा ब्रँड आहे. आन बान शान आहे, मान आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे. मिस्टर सूरज सांबरे काय प्रदर्शन केलंय. 6 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च करून 2 गडी गारद केलेले आहेत. प्रतिस्पर्धी संघावरती थोडंसं दडपण निर्माण केलेलं आहे. आमच्या VIP डायस वरती मान्यवरांची रेलचेल होते. मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत. जेव्हा वेळ मिळेल षटक संपेल आम्ही जरूर स्वागत सन्मान देखील परिपूर्ण करणार आहोत. आकाशजी कडव या ठिकाणी अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत. आपल्या दुर्वेस ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आणि एक विश्वासू आदरणीय मंगल कृष्ण जाधव यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्या सातिवली ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रथम नागरिक, एक युवा नेतृत्व सरांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करीत आहोत. आदरणीय सन्माननीय मंगळ कृष्ण जाधव वेलकम. प्रत्येक वर्षी ते येत असतात. आयोजकांच्या निमंत्रणास मान देऊन प्रेम आहे प्रशांत शिवराम गोवारे आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर, संपूर्ण कमिटीवर, आणि ते दाखवून देत आहेत. अतुल गोवारी षटकातील पुढील बॉल घेऊन ब्रँड ऑफ मनोर. लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक खूप चांगले प्रयत्न आहेत. जरी चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असेल तरी या प्रयत्नासाठी टाळ्यांचा गजर आपण केलाच पाहिजे. अशा प्रकारचे प्रयत्न इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील खूप कमी वेळा बघायला मिळत आहेत. परंतु आता शहरातली जर तुम्ही काही मुलं इथे आणली तर ती कदाचित मागे पडतील. परंतु हे ग्रामीण आदिवासी समाजातील कष्टकरी शेतकऱ्यांची पोरं आहेत ज्यांची शरीर चिवट आहेत आणि त्यांचं अगदी तुम्ही प्रदर्शन बघा. काही प्रयत्न होता. एखाद्या चित्त्याप्रमाणे त्याने झडप घातली होती. सूरज सांबरे तिच्या प्रयत्नांना सलाम आहे. हॅट्स ऑफ आमच्या समालोचन कक्षामधून. ग्रेट एफर्ट्स. अतुलचा पुढील बॉल
छान पद्धतीने आपण पाहू शकता आता चेंडू रिलीज करण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अतुल गोवारीला आपण पाहतोय. हा देखील खेळाडू प्रचंड मुरलेला आहे. मंजावा प्लेअर म्हणून त्याची ओळख आहे. भरपूर उन्हाळे पावसाळे त्याने देखील पाहिलेले आहेत. अतुल गोवारी सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. आपल्या मनोर परिसरातील खेळाडू आहे. शांत नम्र सुस्वभावी आणि तितकाच दर्जेदार ऑलराऊंडर म्हणून अतुल गोवारीची ओळख राहिलाय या ग्रामीण पालघर क्रिकेटच्या अवकाशामध्ये. फलंदाजांना थोडंसं शांत ठेवलंय. चला स्पीडअप करा. आज ऑलरेडी आपण थोडासा उशीर केलेला आहे सुरुवात करण्याकरिता. त्या कारणास्तव 6 चेंडूंसाठी 5 मिनिटं फार झाले. नो टीम मीटिंग नो टाइम पास आयोजकांची विनम्र सूचना आहे. खेळाडूंनी पालन करावं आणि लवकरात लवकर या नियोजनाला सहकार्य करावं ही विनंती आहे समालोचन कक्षामधून. अतुलचा पुढील बॉल आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका आहे. प्रॉपर स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळाली. डीप स्वीपर कव्हर. सीमारेषा पलीकडे चेंडू निघून जातोय. चौकार आलाय. 4 धावा. या मैदानावरती जर तुम्ही स्ट्रोक बनवून खेळले, चेंडू रिलीज पॉइंट कॅरी केल्यानंतर जर तुम्ही थोडस वेट करून खेळलात तर चेंडू बॅट वरती चढतोय. प्रत्येक फलंदाजाला हा विचार करावा लागेल. खूप सुंदर चौकार आपण पाहू शकलात. रुपेश वणगा ब्रँड ऑफ तामसई आणि त्यांच्या बॅट मधून एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज आहे. यंदाच्या हंगामामध्ये जे पिच आहे 22 फॅटची जी खेळपट्टी आहे ती थोडीशी पलीकडे तयार करण्यात आलाय आणि त्या कारणास्तव गोलंदाजांनी जास्त छाप सोडली 3 दिवसांमध्ये. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने प्रचंड वेगाने चेंडू निघून चाललाय परंतु प्रयत्न चांगले आहेत. डीप मध्ये सुपर फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण. मोहितच्या माध्यमातून त्याने 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघाकरिता. 12 धावा आहेत फलकावर. या षटकानंतर आम्ही मान्यवरांना सन्मानित करणार आहोत. वेळात वेळ काढून आलेले आहेत. वेळ हा कधीच मिळत नसतो. वेळ हा काढावाच लागतो आणि तो वेळ काढलेला आहे या STMPL साठी आमच्या मान्यवरांनी. जाऊ दिलं चेंडूला. लीगल बॉल आहे. अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फलकावरती केवळ 12 धावा आहेत. येणारे चेंडू शिल्लक राहिले 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 63 धावांचं लक्ष्य 81,000 दुर्वेस या संघासमोर आहे. आपण स्वागत सन्मानाकडे वळूयात. आदरणीय सन्माननीय आकाश विष्णू कडव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विद्यमान सरपंच दुर्वेस ग्रामपंचायत सरांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रशांत शिवराम गोवारी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करावं. या आकाशजी आपण छायाचित्रणासाठी अगदी कॅमेरा समोर यावं. आमचे दोन्हीही कॅमेरामॅन या ठिकाणी कव्हर अप करतील. आदरणीय हरेश आगिवले छायाचित्रकार ब्रँड ऑफ विरार आणि त्यांचं हे दर्जेदार छायाचित्रण सध्या ऑन स्क्रीन जर आपण पाहिलं तर दुर्वेस गावाचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच महोदय आदरणीय आकाश विष्णू कडव साहेब यांना महाराष्ट्राचं महावस्त्र मायेचे उपदार शॉल स्नेहाचं पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत शिवराम गोवारे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. आकाशजी आपण प्रत्येक वर्षी येता आणि या स्पर्धेला सहकार्य करता त्याबद्दल आपले मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय मंगळ कृष्णा जाधव विद्यमान सरपंच सातिवली. सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय आदरणीय कैलासजी कोलेकर साहेब STMPL चे माजी अध्यक्ष आपल्या पोचाडे गावातील सुजाण नागरिक आणि सरांच्या शुभ हस्ते एक युवा नेतृत्व आदरणीय मंगळ कृष्णा जाधव यांना आपण सन्मानित करणार आहोत. वय खूप कमी आहे परंतु टॅलेंट मोठं आहे, प्रतिभा मोठी आहे. कसब कला आणि कौशल्याने तर्फे जसं हे युवा नेतृत्व आहे आदरणीय मंगळ कृष्णा जाधव गावाच्या विकासासाठी नेहमीच ते तत्पर आहेत. जाणीव वेध आहेत. सातिवली गावाचा विकास कसा करावा, पुढे आपल्या गावाला कसं घेऊन जावं याकरिता खूप सुंदर आचरणाचे ते धने आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे आदरणीय मंगळ कृष्णा जाधव विद्यमान सरपंच सातिवली यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मनापासून आभार आहेत. पुढील स्वागत मूर्ती आदरणीय मिलिंद तरे औंढाणी गावाचं हे आभूषण मी विनंती करतोय आदरणीय मुकेश जयराम गोवारी स्पर्धेचे विद्यमान उपाध्यक्ष महोदय आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय मिलिंद तरे यांना सन्मानित करायचंय. वेलकम मिलिंदजी. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून आलेले आहात. कसं असतं मिलिंदजी, माणसाचे जे चरण असतात ते फक्त माणसाला मंदिरापर्यंत घेऊन जातात परंतु माणसाचं शुद्ध आचरण हे माणसाला भगवंतापर्यंत घेऊन जातं. आपण अगदी बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च घालतात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत आणि आपला हा शाही सन्मान आहे
आज मिलिंदजी आज शनिवार आहे, मनोरचा बाजार आहे. मनोरच्या बाजारामध्ये गेला तर हा मान सन्मान तुम्हाला विकत मिळणार नाही, परंतु STMPL मध्ये मिळेल. कारण आपलं कर्तृत्व तितकं मोठं आहे आणि आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे, वंदन आहे. आपलं मनापासून स्वागत मिलिंदजी तरे औंढाणी. वेलकम इन STMPL 2026. चला आता प्रेक्षकांना आपण जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 17 या अंकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. मिस्टर सूरज सांबरे काय प्रभाव टाकतोय. चौकार जरूर आलाय, परंतु 9 चेंडूंमध्ये केवळ त्याने 5च धावा दिलेल्या आहेत. महत्वपूर्ण अशा 2 गडी गारद केलेल्या आहेत आपल्या संघाकरिता. 58 धावा करायच्या आहेत. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. लॉफ्ट केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसईचा खेळाडू आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. खूप चांगल्या कौशल्याने शृंगारलेला क्षेत्ररक्षक म्हणजेच मंगेश जाधव ब्रँड ऑफ तामसई. अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण करण्यामध्ये तो सुयशस्वी झालाय. आणखीन एक झटका लागतोय AK1000 या संघाला. आदरणीय सन्माननीय मंगल कृष्ण जाधव विद्यमान सरपंच सातिवली यांच्याकडून STMPLच्या या 9व्या हंगामासाठी तब्बल 2000 रुपयांचा भरघोस असा क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. आदरणीय मंगल कृष्ण जाधव सरांकरिता मनापासून आभार. आदरणीय मिलिंदजी तरे साहेब औंढाणी गावातील कोहिनूर रत्न आणि सरांच्या माध्यमातून STMPLच्या या 9th सीझन साठी तब्बल 2220 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य करण्यात आलेला आहे. खूप खूप आभार, धन्यवाद. मनाची श्रीमंती दाखवतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. खूप सुंदर पद्धतीने दातृत्वाची ही भूमिका या ठिकाणी दर्शवली जात आहे. माणूस नेहमीच सांगतो की माझ्याकडे पैसा आला तर मी काहीतरी करेन, परंतु पैसा सांगतो आधी तू काहीतरी कर, मग मी तुझ्याकडे येईन. मिलिंदजी तरे साहेब आणि मंगलजी जाधव साहेब दोन्ही मान्यवरांचे आभार. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. नितेश भोनरने चुकी केलेली आहे. बघा एक्स्ट्रा कव्हर डीप स्वीपर कव्हर मध्ये भरपूर झेल सुटत आहेत. त्याचे काही कारण आहेत. एकतर समोर प्रेक्षक असतात, थोडासा कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होतं. दुसरं कारण म्हणजे थोडासा चढाव आहे आणि त्या चढावावरती जे आपले क्षेत्ररक्षक आहेत त्यांचे पाय हलकेसे घसरले जातात. बॉडी बॅलन्स हा मात्र ढासळतो. फलकावरती 18 धावा आहेत विजयासाठी. जर आपण पाहिलं 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. अजूनही ॲक्युरेट 57 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 57 धावा, 57 धावा 18 चेंडू असं समीकरण AK1000 दुर्वेस या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. पाणी हवंय का? 18 चेंडू आणि 57 धावा. राहुल भोईर आलेले आहेत. मासवण गावातून बिलॉंग करणारा अत्यंत दर्जेदार अष्टपैलू राहुलकडे भरपूर क्षमता आहे. या मॅच मध्ये AK1000 दुर्वेस या संघाला तो पुन्हा एकदा इन करू शकतोय. त्याची साथ आणि सोबत देण्याकरिता नॉन स्ट्राईक एंडवर सुशांत व्हाईट बॉल पंच दर्शवतात. आजच्या दिवसामध्ये गजाननजी हिरेकर यांना आपण पाहतोय. खूप चांगले आणि दर्जेदार पंच आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाची छाप त्यांनी सोडले. चांगली पंचांची भूमिका अदा करत असताना त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि संपूर्ण स्पर्धेसाठी आहे शुभेच्छा. एसटी रक्षण चांगलं होतंय. पंचांनी थर्ड अंपायर रिफर केलेला आहे. अंपायर्स रिव्ह्यू विरलजी नायर आपण यावं आणि योग्य निर्णय द्यावा. आदरणीय अशफाक शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांना आपण सन्मानित करूयात. थोडासा वेळ मिळालाय, तत्पूर्वी आपण हे स्वागत सन्मान परिपूर्ण करणार आहोत. मुकेशजी जयराम गोवारे आपण आपल्या शुभ हस्ते अशफाक शेख सरांना सन्मानित करावं ही विनंती आहे. अंपायर्स रिव्ह्यू घेण्यात आलाय. बघूया काय निर्णय येतोय. इट्स OUT आउट. क्या बात आहे, क्या बात आहे. गुरु जाधवसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. एखाद्या कडकडणाऱ्या विजेप्रमाणे हे यष्टी रक्षण आहे. गुरु जाधव हॅट्स ऑफ. काय यष्टी रक्षण करतोय. डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तत्पूर्वी हे यष्टी रक्षण करण्यात आलेलं आहे. ही खासियत आहे, स्पेशालिटी आहे गुरु जाधव यांची. प्रचंड अनुभवी
टेनिस बॉल क्रीडा विश्वातील एक महानायक दिग्गज कलाकार म्हणून गुरु जाधव यांची ओळख आहे आणि काय यष्टीरक्षण केलंय बघावं आणि फक्त बघतच राहावं। इथे यह स्वागत सम्मान शुरू है। आदरणीय अशफाक शेख साहेब, सर आप आए, इस टूर्नामेंट में आपका तहे दिल से स्वागत है इस मुख्य मंच पर। कोणावीसच धावा झालेल्या आहेत। खूप सुंदर यष्टीरक्षण। वर्ल्ड रेकॉर्ड जर आपण पाहिला तर महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावरती आहे। सुरुवातीला महेंद्रसिंग धोनी यांनी 9 प्रति सेकंदांमध्ये यष्टीरक्षण परिपूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला, त्यानंतर स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केला आणि 0.8 प्रति सेकंदांमध्ये यष्टीरक्षण करण्याचा विश्वविक्रम महेंद्रसिंग धोनी यांनी करून ठेवलेला आहे। तुम्ही गुगल करू शकतात, तुम्हाला तिथे हे उत्तर मिळेल। महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावरती आहेत यष्टीरक्षण करण्याच्या बाबतीत आणि त्यांची परिपूर्ण आठवण गुरु जाधव यांनी करून दिली। कमालीचं यष्टीरक्षण होतं, कमालीचं A1 कीपिंग। धावसंख्या सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते फलकावर 2/0 धावा झालेल्या आहेत, अजूनही 55 करायच्या आहेत। केवळ 16 चेंडूंचा खेळ शेष आहे। 16 चेंडू 55 धावा। न खसता, न डगमगता, न हरता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशीब सुद्धा हार मानतं। आदरणीय कृष्णा मंगळ जाधव, सातिवली गावाचं कोहिनूर, सातिवली गावाचं आभूषण आणि विद्यमान सर महोदय यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलं, त्याबद्दल सरांचे मनापासून आभार। बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका चांगला आहे, सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे। चौकार आलेला आहे, या चौकारांमधील सातत्य 1000 दुर्वेश संघाला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं। आता लढायचंय, आता घडायचंय, आता नडायचंय, आता जिंकायचंय। या एकच भूमिकेमधून मैदान गाजवावं लागेल। चांगला फलंदाज आहे सुशांत सौरा, किराटगड प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये तो अव्वल असतो। मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ऑरेंज कॅप गतवर्षी STMPL देखील त्याने गाजवली होती। किराटगड प्रीमियर लीग गाजवून आला, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये STMPL होते आणि 2025चा कॅलेंडर इयर आपल्या नावे करणारा हा सुशांत सौरा आहे, ब्रँड ऑफ नानिवली। त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये। लॉफ्ट केलंय, ही ओळख आहे, ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे। चेंडू सरळ निघून चाललाय, सीमा रेषेच्या पलीकडे षटकार येतोय। व्हॉट अ ग्रेट शॉट बाय सुशांत सौरा, ब्रँड ऑफ नानिवली। नानिवली क्रिकेट मधील हा एक ट्रेडमार्क आहे, बेंचमार्क असलेला खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिलंय। धाव फलक जाऊन पोहोचतोय फलकावरती 3/0 या अंकावर अजून देखील 45 करायच्या आहेत। 14 चेंडूंचा खेळ शिल्लक, 45 धावांची आवश्यकता। फुलटॉस दिलाय वाईड लॉंग ऑफच्या दिशेने। खूप सुंदर अटेम्प्ट आहे क्षेत्ररक्षकाचा आपल्या संघाकरिता। तन मन धन सर्व समर्पण, किलर मिलर, जबरदस्त आहे क्षेत्ररक्षण। अगदीच निर्विवादपणे 2 धावा सूरजने वाचवल्या आपल्या संघासाठी। कौतुकास पात्र असं हे क्षेत्ररक्षण राहिलं। ऍब्सोल्युटली स्पेक्टॅक्युलर अँड प्रॉलिफिक फील्डिंग बाय सूरज। अतुलचा पुढील बॉल, हवं तसं कनेक्शन झालं नाही। प्रोडक्टिव्ह आणि प्रॉमिसिंग कनेक्शनचा अभाव होता। धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर हळूवार पद्धतीने जाऊन पोहोचते फलकावर। 33-33 या अंकावर विजयासाठी तब्बल 42 धावांची आवश्यकता आहे। 12 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलेला आहे। 12 चेंडू आणि 42 धावा अशा स्वरूपाची स्थिती सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकता। आदरणीय विजयजी टोकरे यांचं देखील शुभागमन आमच्या मुख्य VIP डायसवर मनापासून हार्दिक स्वागत आहे। आदिवासी समाजातील अनेक खेळाडू घडवण्याचं, त्यांना पुढे आणण्याचं आणि शिकवण्याचं काम एक प्रशिक्षक म्हणून ते करत आलेले आहेत। खूप मौलिक आणि विनामूल्य असं कार्य आहे। सध्या कलियुग सुरू आहे, जो तो एकमेकांचे पाय मागे ओढण्यामध्येच गुंतलाय, परंतु अशा काळामध्ये विजयजी टोकरे यांनी खेळाडूंना घडवलंय, त्याबद्दल त्यांच्या कार्याला आहे प्रणाम आमच्या समालोचन कक्षामधून। आणि त्यांचा आदर्श इतरांनी देखील घ्यावा, कारण प्रशिक्षण हे फार गरजेचं आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये। तुम्ही कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये जा, रमाकांत आचरेकर सारखे गुरुवर्य मिळाले सचिन रमेश तेंडुलकर सरांना, म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावरती 34,347 धावा करण्याचा भीम पराक्रम सचिन रमेश तेंडुलकर यांनी करून दाखवला। सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार देखील आपल्या नावावरती केला। प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये गुरुची आवश्यकता असते। हिंदवी स्वराज्य घडवायचं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांच्या रूपाने
थोर गुरुवर्य मिळाले म्हणून ते हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात साकारलं गेलं. गुरुची भूमिका फार महत्वाची. लेटेस्ट उदाहरण द्यायचं असेल तर युवराज सिंगने ज्या पद्धतीने अभिषेक शर्माला घडवलंय ते देखील उल्लेखनीय आहे. जबरदस्त. आपल्या आयुष्यामध्ये प्रशिक्षकाची गुरुची भूमिका आणि भारतीय संस्कृतीमध्ये गुरु या पदाला फार मोठा मान आहे. आयुष्यामध्ये जर तुमच्याकडे एक चांगला प्रशिक्षक असेल, चांगला कोच असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकतात. आणि त्याचं ज्वलंत जिवंत मूर्तिमंत ओजस्वी आणि तेजस्वी उदाहरण म्हणजे आपल्या दुर्वेस गावाचे आन बान आणि शान विजयजी टोकरे या स्पर्धेचे सल्लागार यांचा आहे स्वागत. वळत मॅचच्या दिशेने 12 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावांची आवश्यकता. सावरखंड एक्सप्रेस आहे गोलंदाजी मार्कवर. विराज तारवी. विराजने खूप चांगला फिटनेस क्रिएट केलाय. त्याची शरीरयष्टी बघण्यासारखी आहे. मागील 2 वर्षांच्या तुलनेमध्ये अगदी गदाधारी भीम प्रमाणे तो वावरतोय आणि इतर सर्व खेळाडूंसाठी त्याने आदर्श उभा केलाय. बरेचसे खेळाडू पोटाच्या ढेऱ्या पुढे घेऊन फिरत असतात, परंतु क्रिकेटमध्ये चांगलं खेळायचं असेल तर फिटनेस आवश्यक आहे आणि विराज तारवीने तो आदर्श निर्माण केलाय. फिटनेस शिवाय क्रिकेटचा खेळ नाहीये. विराट कोहली यांनी देखील तेच दाखवून दिलं. सध्या सामन्याची परिभाषा बदलत असताना आपण पाहतोय 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी अजून देखील 41 धावांची आवश्यकता. सुशांत सौरा इतिहास रचणार का? क्षमता तर भरपूर आहे, परंतु जेवढं मोठं नाव आहे मैदानामध्ये देखील तेवढंच मोठं प्रदर्शन त्याला आज करायचंय. या मॅच मध्ये विराटचा पुढील बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आहे. सुशांत सौराच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार षटकार. खूप चांगली बॅटिंग करतोय सुशांत सौरा. आतापर्यंत आपल्या संघासाठी आशेचा किरण बनून तो खेळतोय. एखाद्या समुद्रामध्ये गेल्यानंतर दीपस्तंभ आणि होका यंत्र यांची जी भूमिका असते अगदी तशाच रीतीने सुशांत सौरा 1000 साठी वन मॅन शो वन मॅन आर्मी प्रमाणे लढू लागलेला आहे. फलकावरती 40 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. अजूनही 35 करायचे आहेत आणि 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. सुशांत सुपर बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी. ह्या फायटिंग नॉक आहे. गेम चेंजर, फिनिशर, चेस मास्टर बनेल का सुशांत सौरा? नानिवलीचा ब्रँड हे बघण्यासारखं आहे. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव जरूर येते. पंच अक्षय नाईक, ब्रँड ऑफ दांडी, खूप सुंदर पंचांची भूमिका अदा करत असताना संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये सध्या त्यांची निवड आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी व्हाईट बॉल करार दिलाय. खूप चांगली फलंदाजी, खूप चांगली फलंदाजी. सुशांत सौरा मॅन इन प्राइम टच, सुप्रीम टच. ते लाऊड अपील आहे, परंतु हा चेंडू कमालीचा हाताळला गेलाय. क्विकर वन होता. सावरखंड एक्सप्रेस म्हणून उगाच त्याला संबोधलं जात नाही. ती गती विराजकडे आहेच आहे. चेंडूला अति द्रुत गतीने, क्रिवी शीघ्र गतीने, सुसाट गतीने हाताळण्यामध्ये तो माहीर आहे. सुरेख सुरेख गोलंदाजी. रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर विराज तारवी वेगवान गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय मुख्य प्रांगणामध्ये. आणखीन एक वेगवान चेंडू आहे. या सत्रामध्ये विराजने दाखवलेला स्पीड बघण्याजोगा आहे. एखाद्या स्पीड गन प्रमाणे AK-47 प्रमाणे त्याचे चेंडू निघून जात आहेत. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 चेंडू फेकून झालेले आहेत. फलकावरती आहेत 41 धावा. फुलटॉस आहे ऑन साइडला. उत्तुंग फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय. वन्स अगेन सीमारेषेच्या पलीकडे 2 वेळा एकच किस्सा घडलाय. हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. आणखीन एक षटकार येतोय विजयासाठी. जर आपण पाहिलं तर येथून आवश्यकता आहे 28 धावांची. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. 7 चेंडू आणि 28 धावा. सुशांतचा विचार जर आपण केला तर खूप चांगली वैयक्तिक खेळी तो साकारतोय. आपल्या संघाकरिता इंडिव्हिज्युअल नॉक नोंद घेण्यासारखं आहे. 32 धावांचं बहुमूल्य योगदान सुशांत सौरा याच्या बॅट मधून आलेलं आहे. आता 7 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा करायच्या आहेत. गुरु जाधव आपला एक्सपिरियन्स शेअर करत असताना पाहायला मिळत आहेत. झेल घेत असताना मंगेश जाधव खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे, परंतु या मॅच मध्ये त्याला काय झालंय ते ठाऊक नाहीये. त्याच्या हाताला स्पर्श करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जात आहे. डीप मध्ये तो असतो. चेंडू खूप वेगाने येतो आणि हलकासा अंदाज चुकल्यानंतर जर जंप घेतली असती तर झेल परिपूर्ण करू शकला असता, परंतु जर आणि त्याला थारा नाहीये क्रिकेटच्या या वसुंधरेवर. हरकत नाहीये मंगेश. अपना टाइम आएगा.
मंगेश जाधव स्वतःला हेच सांगावं लागेल, जेल सुटले म्हणून खचून जायचं नाही, पुन्हा प्रयत्न करायचे. डॉट रिलीज केला जातोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 28 धावांचं लक्ष 1000 दुर्वेच्या संघासमोर. बघूया मॅच मध्ये नक्की काय घडतंय आणि काय बिघडतंय. येणारा काळ आपल्याला भरपूर काही दाखवून देईल. 6-28 समीकरण. एसटीएमपीएलच्या इतिहासामध्ये 6 चेंडूंमध्ये 28 धावा झालेल्या आहेत, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा त्या कराव्या लागतील. इतिहासाची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 28 धावा होतील किंवा नाही. कोण करेल वार, कोण करेल पलटवार, हा एकच यक्ष प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला आहे. दर्जेदार क्रिकेटची अनुभूती आपण घेऊ शकता त्या स्पर्धेच्या माध्यमातून. आदिवासी मनोर प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यातील मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, अग्रमानांकित आणि अग्रवलयांकित अशी ही स्पर्धा आहे. आता वैभव सूर्यवंशीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा लागेल. कालच्या दिवसामध्ये 80 चेंडूंमध्ये 175 धावा करण्याचा रेकॉर्ड केला. अंडर-19 वर्ल्ड कपच्या मेगा फिनालेमध्ये इंग्लंड संघाच्या विरोधात. भारतीय इंटरनॅशनल क्रिकेटचं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं ते भविष्य वैभव सूर्यवंशी, त्याचा आदर्श घेऊन खेळावं लागेल फलंदाजाला. विशाल तुंबडा फलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकामध्ये गुरु जाधव आलेले आहेत. गेम प्लॅन नुसार, गनिमी काव्यानुसार शेवटचे 6 चेंडू ते आपल्याकडे शिल्लक ठेवून देतात आणि स्लॉग वर स्पेशालिस्ट भूमिका. आपल्या संघासाठी अदा करणारा खेळाडू. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला फटका. क्षेत्ररक्षण थोडस गचाळलेलं तर आहे. येथे जर आपण विचार केला तर सिंगल वरतीच सॅटिस्फाईड होत आहेत. केवळ 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही तब्बल 27 धावांचं लक्ष समोर आहे. बघा कालच्या दिवसामध्ये आता 4 चेंडू आणि 27 धावा, परंतु मी एकच गोष्टीचा उल्लेख करेन की दोन्ही संघ येथे धावांचा विचार जरूर करावा लागेल. कालचं जर आपण गुणतालिका तपासून पाहिली, विरलजी नायर कालचा पॉइंट टेबल जर तुम्ही पाहिला असेल, 4 टीम 6 अंकावरती होत्या. नेट रन रेट मुळेच पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक आपण देऊ शकलो. म्हणून एकेका धावेचं, एकेका चेंडूचं महत्व फार मोठं आहे. ते संघांना लक्षात घ्यावं लागेल. जरी पराभूत झालो तरी देखील कमी फरकाने पराभूत कसं व्हायचं याचा विचार करावा लागतो तुम्हाला लीग फॉर्मॅटमध्ये. आणि जिंकलो तर किती चेंडू ठेवून आणि किती धावांचा फरक ठेवून आपण जिंकू शकतो हे तुमच्या माइंड मध्ये फिट असणं फार गरजेचं आहे जेव्हा तुम्ही लीग फॉर्मॅट खेळता. फुलचा फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि नितेश भोनर, आज त्यांचं हे क्षेत्ररक्षण फार खराब झालंय. चांगले चांगले खेळाडू देखील चुका करतात. गुरु जाधव यांचे एक्सप्रेशन बघण्यासारखे आहेत. खूप चांगला खेळ त्यांनी साकारलाय, परंतु क्षेत्ररक्षकांचे काही साथ मिळाले नाही दोन्ही सत्रांमध्ये. 1000चं क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं ते देखील थोडंसं डळमळीत झालं होतं, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये मॉम हर्षजीत एनी टाइम चॅलेंज सावरखंड या संघाचं क्षेत्ररक्षण थोडंसं डळमळीत बघायला मिळालं. लीडर चांगला आहे, लीडर स्ट्रॉंग आहे. चुका जर झाल्या तर मात्र माफी देत नाहीये, संघाला घेऊन चालतोय. खूप चांगलं मार्गदर्शन सध्या गुरु जाधवचं सुरू आहे. नव्याने फलंदाज झालेले आहेत मिस्टर अक्षय. खूप छान रीतीने चेंडू रिलीज करण्यात आलेला आहे. हलकासा ऑब्स्टिकला सोडून जातोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालेली आहे. पंच काय सांगतायत, येथून वाईड साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला यावं थर्ड अंपायर आपण निरीक्षण तथा परीक्षण करावं. रिव्ह्यू घेतला जाईल कारण एकेका धावेचं महत्व फार मोठं आहे. नेट रन रेट मध्ये कालच्या दिवसामध्ये आपण पाहू शकाल वीर एंटरप्राइजेस गोवाडे हा जो संघ आहे त्या संघाचे देखील 6 पॉइंट्स होते. इट्स फेअर डिलिव्हरी, लिगल बॉल आहे, अधिकृत चेंडू. थर्ड अंपायर धन्यवाद विरलजी नायर, आपले मनापासून आभार. वन ऑफ द बेस्ट अंपायर. संपूर्ण अखंड भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये विरलजी नायर यांची एक वेगळी ओळख आहे आणि सध्या थर्ड अंपायरची भूमिका ते अदा करतात. लॉफ्ट केला ऑन साइडला, चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. आदरणीय गजाननजी हिरेकर सरांचा हा इशारा आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जर आपण तपासून पाहिलं 53 या अंकावर जाऊन पोहोचलंय. 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे. केवळ 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. प्रत्येक धाव महत्वाची आहे. 1 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण या मॅच मध्ये.
लाऊड अपील आहे पंचांचं बोट आकाशाकडे. यष्टी चीजच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत. दुसऱ्या सत्राचा खेळ देखील समाप्ती अखेर. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. मॉम, हर्ष, जीत, एनी टाइम चॅलेंज सावरखंड संघ या ठिकाणी विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. त्यांचं अभिनंदन. आणि पराभूत झालेल्या संघाचा देखील आहे कौतुक. खचून जाऊच नका मित्रांनो, अजूनही तुमच्याकडे संधी आहे. सूरज सांबरे आयकॉन खेळाडूच्या दर्जेदार प्रदर्शनाकरिता आदरणीय महेंद्र गोवारी संघ मालक